अरे कशात मित्रमंडळी जबरदस्त ना, जबरदस्त. पण मी गाण्यामध्ये जबरदस्त नाही आहे. मला सूर आणि ताल आणि काय ते मला काहीच येत नाही. पण आज चला काही बोलूया मध्ये मी जिथे आलेलो आहे, अरे तुम्हाला काय सांगूया, तुम्ही सगळे ओळखतच असाल आपले भारताचे सुप्रसिद्ध संगीतकार म्हणजेच रवींद्र जैन. अरे ते नाही हो, पण आमच्या विदर्भात पण एक आहे ना, हो सेम टू सेम तसेच. मी जास्त वेळी करणार नाही. आणि माझ्यासोबत आणि मी आज आनंदात आहे, म्हणजे ते ज्यांच्यासोबत मी आहे ते म्हणजे लीलाधर महाराज माझ्यासोबत आहे. त्यांचं स्वागत करा टाळ्या वाजवा. आणि त्यांच्यासोबत साथ देण्यासाठी माझा मित्र विपुल आलेला आहे. तर मी ज्यांच्याबद्दल बोलत होतो ते म्हणजे आपले लीलाधर महाराजांसोबत विपुल त्यांची साथ देणार आहे. तर सर नमस्कार तुमचा आणि तुमचं स्वागत खूप खूप. चला काही बोलूया मध्ये. नमस्कार नमस्कार नमस्कार. आज मी आलेलो आहे आणि खूप एक्सायटेड आहे, कारण हे जसे दिसतात तसे बिलकुल नाही, आणि जसे नाही म्हणजे ते आता दिसणार आहे. तर आपला कार्यक्रम जेवढा जबरदस्त होणार आहे, म्हणजे कसं आहे, जास्त बोलण्यापेक्षा त्यांनाच विचारून घेतो. सर आता काय विचारू, म्हणजे एवढं प्रश्न आलेला आहे, कारण यांच्यात एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, कारण पुरेपूर टॅलेंटचा भंडार आपण म्हटलं तरी चालणार. कारण एखादी वस्तू करायची म्हटलं त्याला मोजून सांगता येते, बरोबर नाही, याच्यामध्ये मी असं काही म्हणणार नाही. हा तुमचा मोठेपणा आहे. टॅलेंट वगैरे काही नाही आहे. फक्त तुम्ही विचारात उत्तर देण्याचा प्रयत्न करीन म्हटलं बापा. हा 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 सर, आता मला तर समजून नाही राहिलं की मी प्रश्नाची सुरुवात कुठून करू. पण एक आहे, ही संगीताची आवड तुम्हाला कधीपासून आली? माझ्या जीवनातला अतिशय सुंदर प्रश्न तुम्ही विचारला, आणि माझी अपेक्षा होती की तुम्ही मला हेच विचारा. त्याला एक कारण आहे. संगीत हे माझ्या जीवनामध्ये वयाच्या 6व्या वर्षापासून यायला आलं म्हणायला हरकत नाही, कारण माझी आई पाळण्यात गाणं म्हणताना चांगल्या बऱ्यापैकी आवाजामध्ये गाणं म्हणत होती. आणि तुम्हाला माहीत आहे की आम्हा ब्लाइंड लोकांना पोटा पाण्यासाठी संगीताच्या साधनाची खरोखर गरज असते. आणि त्या दृष्टिकोनातून वर्धमंदिरीला बोबडे सर माझे संगीताचे आद्य गुरु आहेत. त्यांच्याकडे मी रीतसर गाण्याचं शिक्षण घेतलं, आणि मग आताही ते चालू आहे. पण पूर्वीसारखं मला त्याच्यामध्ये आता वेळ देता येत नाही या माझ्या आयुर्वेदाच्या फील्डमुळे. पण तरी शेवटी संगीत हे संगीत आहे, आणि मी त्याच्याशिवाय क्षणभरही राहू शकत नाही असं म्हणायला हरकत नाही. सर संगीतामध्ये वेगवेगळे भाग आहेत. हो, खूप आहे. आता नवीन नवीन खूप आले लेटेस्टमध्ये, जसं रॅप झालं, पॉपकॉर्न झालेलं आहे, हे सगळे प्रकार त्याच्यात आलेले आहे. तर तुम्ही शास्त्रीय संगीतच निवडला असं वाटत नाही का सर, की आपण लेटेस्टमध्ये काहीतरी करावं म्हणून? नाही, कसं असतं माहिती आहे का, संगीत हे असं आहे की पॉपचं गाणं असो, रॅप असो, अन्य काही असो, त्याच्यामध्ये शास्त्रीय संगीत हे बेसिक असतंच. फक्त ते मांडण्याचं, ते प्रेझेंट करण्याचं जे कसं असतं माहिती आहे का, एखादा मार्केटिंगमध्ये सेल्समॅन असतो ना, त्याला एखादी फील्ड आवडते, तसं शास्त्रीय संगीताची फील्ड. आता म्हणजे कसं की आमच्या दृष्टिकोनातून शास्त्रीय संगीत आम्हाला आवडतं, म्हणजे रॅपचा आम्ही विरोधही करत नाही, आणि चांगलं जर कोणी काही करत असेल तर आम्हाला ते आवडतं. आणि कधी कधी त्याचा एक म्हणजे गाण्यातल्या आतमधलं गाणं म्हटल्यापेक्षा त्याचा धिंगाणा आम्ही करण्याचा प्रयत्न कधी करत असतो शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून. चला काही बोलूयाच्या माध्यमातून तुम्ही बोलताय म्हणून तुम्हाला तसं सांगावं लागतं, नाहीतर तशी धिंगामस्ती करणारे आम्ही माणसाने सभ्य आहोत. हा 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 हे किती सभ्य आहे हे पाहून घेऊया सर. एक जसं तुम्ही म्हटलं तसं एक प्रेझेंटेशन पाहिजे ना आपल्याला. एक गाणं आता बघा, म्हणजे आमचा बेस आहे. अभिर गुलाल दुलहीत रंग, अभिर गुलाल दुलहीत रंग, रंग रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा, नाथा घरी नाचे माझा, नाथा घरी नाचे सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, सखा पांडुरंग, नाचे सखा पांडुरंग, सखा पांडुरंग.
नाचे 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 वा 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 अरे टाळ्या वाजवा रे, एकच नंबराचा झालेला कार्यक्रम. अरे घरी टाळ्या कोण वाजवून इकडे कोणीच नाहीये. चला काही बोलू वाटलंय, त्यांना वाटलं की आपल्याला काही बोलता येणार नाही म्हणून सगळेजण तिकडे गायब झालेले आहेत. नाही पण त्याच्यात कसे आपले दर्शक टाळी वाजवतात, त्यांना अरे आवडलं वाजवा, की वाजवा, वाजवा रे, वाजवा रे. वाजवा रे वाजवा. एकच नंबराचा कार्यक्रम झालेला आहे आपल्या चला काही बोलूया मध्ये. मला खूप आवडलं, तुम्हाला जे आवडलं असेल तर लाईक करा. तर सर हे तर झालं, मग पण जसं शास्त्रीय संगीत तुम्ही सुरू केलं वयाच्या म्हणजे 6व्या वर्षात. 6व्या वर्षी. पहा तेवढं लहान असताना किती मोठं कार्य असं त्यांनी करून घेतलेलं आहे. सर शास्त्रीय संगीत याची आवड हे तर बरं, पण याच्या व्यतिरिक्त आणखी कशात तुमची आवड आहे? याच्या व्यतिरिक्त म्हणजे लोककलेमधला कुठलाही प्रकार असो, उदाहरणार्थ तमाशा. अन कारभारने म्हटलं माझे लाडाचे नारी घ्या, अन कारभारने म्हटलं माझे लाडाचे नारी माव. वा आता इकडे आमचं शास्त्रीय संगीत काय म्हणते, सारे जाणे पमा पनी पमले रे मरे सारे निसा पनी सा. तिथल्या तिथेच याच रागामध्ये एक गंधार टाकून कनक बाहेर होतो. नेहमी तर आया तुमची घाई अन नकलव कठोट बांधायला, आणि येऊ कशी कशी मी नांदायला, येऊ कशी कशी मी नांदायला, येऊ कशी कशी मी नांदायला, येऊ कशी कशी मी नांदायला. नेहमी तर आया तुमची घाई नकलव कठोट बांधायला, येऊ कशी कशी मी नांदायला, येऊ कशी कशी मी नांदायला, येऊ कशी कशी मी नांदायला, येऊ कशी कशी मी नांदायला. सनवर्षाचा आहे दिवाळी. अरे आमच्या शेतकऱ्यांची यावर्षीची खराब झालेली दिवाळी हे चॅनल कृषी समृद्धी फिरताय कशासाठी? शेतकऱ्यांसाठी भाऊ. हे म्हणजे शेतकऱ्यांचा जोगवा मागतायत, शेतकऱ्यांच्या तुमच्या हक्कासाठी लढतायत. आता तुमची दिवाळी आहे भाऊ. अहो सद्गुरू वामनराव कर्डक लिहितात, होता दिवाळीचा सण होता दिवाळीचा सण, कुठं झालं ते तडण, गरीबाच्या झोपडीत नव्हतं सांजेचा दळण. सनवर्षाचा आहे दिवाळी, सनवर्षाचा आहे दिवाळी, आज राहू जाऊ उद्या सकाळी. जेवण करते पुरणाची पोळी, जेवण करते पुरणाची पोळी, आता मी घातलाय रांगांगो, येऊ कशी कशी मी रांगांगो. आता हागंदरी मुक्तीवर आमचा असं जाऊ कशी कशी मी संडास लाव, जाऊ कशी कशी मी संडास लाव, जाऊ कशी कशी मी संडास लाव, जाऊ कशी कशी मी संडास. बाहेर बसाची शरम मला वाटते, बाहेर बसाची शरम मला वाटते. गावातले पोट्टे थोबड्याकडे पाहिजे, गावातले पोट्टे थोबड्याकडे पाहिजे. नवऱ्याने म्हटलं संडास बांधा, नवऱ्याने म्हटलं संडास बांधा, सरकारनं दिला पैसा म्हणजे सरकारनं दिला पैसा. कशी नांदायला हो, कशी कशी नांदायला हो. अशा पद्धतीची जनजागृती आम्ही या माध्यमातून करतो. सर एवढी खतरनाक जनजागृती मी पहिल्यांदाच पाहिलेली आहे आणि खूपच जबरदस्त. म्हणजे पहा तुम्ही जेव्हा इथे जास्त काही शेत नाही, पण एक हे वादक आहे आणि ते सर आणि तुमचं ते कलेमध्ये एवढं आहे की मी नाचलो. आणि मला नक्की 100% गॅरंटी आहे की आमचे दर्शक नाचतच असतील. नाही, ज्यांना पाय असतील ते नाचणार, प्रश्नच नाहीये.
सर पण आहे एक कला खूप जबरदस्त तुम्ही गाल्या. मी ऐकलेलं आहे सर की तुम्ही कविता पण खूप सुंदर असे करतात. हा, कवितेचा एक खरोखर चांगला प्रसंग मी तुम्हाला कवी संमेलनाचा सांगतो. कारण नागपूरचे तसे आमच्या बोरीचे आहेत कविवर्य लीलाधर गायकवाड, हे माझे जीवाभावाचे मित्र आहेत. आता त्यांच्यामुळे या कवितेचं खूळ मला लागलं किंवा त्यांच्यामुळे आणि देशपांडे सरांमुळे मी तिथे धसलो, सरळ शब्द धसलो, घुसलो, अन्य काही समजा. तर मग एक कवी संमेलन, तिथे माझ्या पत्नीला मी सोबत घेऊन गेलो होतो. आणि माणसं किती होते कारण डोळ्यात दिसले, पण बायांचा गोंगाट मात्र खूप होता. आवाजावरून असं वाटत होतं, अय्या हा ब्लाइंड काय कविता म्हणणार गं, याला कविता येत असेल का, हा कसा स्टेजवर गेला असेल काही कळत नाही बाई, पण हा स्टेजवर तर गेला. ते मागची हात धरून आणणारी बाई कोण माहीत नाही, पण आहे त्याच्यासोबत एक बाई पण आहे. म्हणजे तिथं असूनही त्यांनी आपलं काम सोडले नाही, चुगल्या करणं म्हणजे ते भागच तिथं पाडला. हा, म्हणजे म्हणून तर सार्वजनिक टॉयलेट आले, घरचे टॉयलेट आले, म्हणून ह्या खूप मीटिंग कमी झाल्या. हा, बरोबर आहे. आणि त्याच्यात त्यांना तो त्रास. मग त्याच्यात आता माझ्या पत्नीसारखी रसिक बाई मी पाहिली नाही. खरोखर तिला रसिकतेसाठी तर नोबेल प्राइज द्यायला पाहिजे होतं, पण ते कोणी दिलं नाही. कविता अशी होती, वाटत तुझ्या उरावर एक सवत आणावी, वाटत तुझ्या उरावर एक सवत आणावी, तिला शहाजहानने बांधलेल्या आग्राच्या ताजमहालामध्ये कडेकोट बंदोबस्तामध्ये ठेवावी, तुला मात्र पाट्यावर वरवंट्या घेऊन हिरव्या मिरची सारखी वाटावी, वाटत तुझ्या उरावर एक सवत आणावी. बाकीच्या बाया वा म्हणत होत्या, त्याच्यामध्ये माझीही पत्नी वा. जेव्हा म्हटलं तर म्हटलं की ही एक जगातली बाई आहे की जिनं आपल्या पतीला फुल दुसरं करायचं लायसन दिलं. सर मला हे कळलं नाही, ही कविता होती की ओरिजिनल भावना होती? नाही, भावना हे मला माहित नाही, पण माझी कशी भावना नव्हती. कारण बघा काय असतं माहिती आहे का, आम्ही नाडी बघणारे लोक ना, आम्हाला हजारो बायांचा डॉक्टर यांना त्यांना हात बघावा लागतो, त्याच्यामुळे तो विषय संपून जातो. नाडी बघून म्हणजे डॉक्टर कसं सर? म्हणजे कसं, असं आम्ही हात पकडतो, मग काही आता आमच्याकडे लेडीज येतात, सर मला थोडा प्रॉब्लेम आहे. मला प्रॉब्लेम आहे. तुम्ही इकडे या. हा मॅडम. नाही सर, नाही मॅडम सॉरी, मला दिसत नाही कारण मी ब्लाइंड आहे. मॅडम, तुम्हाला फार भयानक असा एक विकार झालेला आहे. दडदड्या तिडतिड्या नागो दंटल्या वात नावाचा विकार तुमच्या शरीरामध्ये घुसलाय. काय बोलता? दडदड्या तंतन्या नागो डंटल्या वात तुमच्या घुसला की ते बॉडीमध्ये त्याच्यात याच्यात गेलं की ते असं इथून कच 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 असं इथे असं इथे. आता असे हात घेतल्यामुळे आमची पहिल्यांदा वासना मिली, कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जे विचार आहेत आणि डॉक्टरचे जे एक काम आहे ते काम असं असतं की तिथे वासना नसतो, तिथे पेशंटला कव्हर करण्याचं महत्त्व असतं. म्हणून तशी भावना वगैरे नव्हती. दोन्ही अँगलनं तुम्हाला समजून का हे असतात ही म्हणजे अस्सल माणुसकी. आणि माणुसकी नाही, त्यांचं ते संस्कारच तसे आहेत आणि ते आजपासून नाही, लहानपणापासूनच त्यांनी असं केलेलं आहे. तरी बघा, हे एक आपली कलाची आवड म्हणून ते काम करणं आणि ते बोलणं, तसं बोलणं, आणि त्याच्यातही आपण असं चांगलेच मॅसेज तुम्ही देत असता. आता छान वाटलं ते कला. सर एक दोन अशा कविता आणखी इंटरेस्टिंग. नाही, कविता म्हणजे काय माहिती आहे का, कवितेपेक्षा. बरं झालं, मला वाटलं आता हे म्हणतील माझ्या घराच्या बाजूची बाई. नाही, कवितेपेक्षा कवितेतली कविता, कवितेपेक्षा कवितेतली जी कविता ती कविता हरवल्यामुळे मी कविता तेव्हापासून करणं बंद केलं. कारण जेव्हा तिने वा म्हटलं तर तेव्हा मी समजलो की माझ्या भावना तिला पूर्णपणे कळलेल्या नाही आहे, म्हणून मी तेव्हापासून कविताच करणं बंद केलं. हो, मग काय सुरू केलं नवीन? मग आम्ही नवीन तुम्हाला तर माहिती आहे आमचं जमत, आता दिवाळी येऊन राहिली, आमचं काम शिजनावर चालते भाऊ. कसं जसं आता पोळा पोळा रे बारा. अरे राई माशा चिलद कुलद घेऊन जाय आणि कर्नाटल्या कुर्नाटल्या कोरोना फैलावणाऱ्या लोकायले घेऊन जाय घेऊन जा गे मारबत.
आणि गावातली घाण रोग राई चिलट माशा घेऊन जाय मारबत घेऊन जा गे मारब आणि कोरोना लस लवकर येऊ दे मारबत येऊ दे गे मारब ह्या पोळा हा पोळा फुटला नाही ह्या पोळा हा पोळा मग पोळा फुटते तो कसा फुटते कसा अभाय गरगडे शिंग फरफडे आणि शिंगात पडले खडे अभाय गरगडे शिंग फडफडे शिंगात पडले खडे इन हिवायासाठी लढे इन हिवायासाठी इन हिवायासाठी लढे इन हिवायासाठी लढे हर बोला हर हर महादेव पंचमुखी गौरव पार्वती हर बोला हर हर पोळा फुटला जा रे घराकडे पण तरी म्हटलं तर आपल्या भारत संस्कृतीमध्ये पूर्ण भारतवर्षात सर फक्त पोळाच असा सण नाही जो साजरा करतो आणखी खूप सारे सण असतात ते कसे तुम्ही त्याच्यासाठी सेलिब्रेशन म्हटलंय ना त्याच्यासाठी काय म्हटलंय 12 महिन्याच्या सणाचं मटेरियल आमच्याकडे तयार राहिलं त्याचं एकच कारण आहे कसं आमचं त्याच्यावर पोट आहे तर कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे आम्ही आहो घरात बसून हा आणि त्याच्यात आता तुम्ही आम्हाला काढून राहिले बाहेर मग प्रत्येक मटेरियल आम्हाला काय वापरावं लागते पोळ्यानंतर काय येते मग काय ते काय येते सर, मला- बायाचं हा संग नाही नाही नाही, 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 नाही. मंगळा मंगळा गौरी आता हे मंगळा गौरी आणि मग बाई काय म्हणते काय म्हणते बाई काय म्हणते बा सांगा बाई अशी बाई सोर घेते तुम्ही काय म्हणता बाहेर सोर नाही म्हणता नाही त्याने जास्तच असेल सर. आपल्यापेक्षा सोर आहे पतला वगैरे ते त्याच्या बसत नाही हो आपला बसते आपण आवाजात कप करतो की कप हो त्याच्या आवाजात कप नाही राहत मला एक बाई म्हणे महाराज तुमच्या आवाजात कप काऊन राहते म्हटलं मा आजूबाजूचे लोक बिड्या पेते तर त्याचा ढोर म्हटलं मा नाकात येते एवढा येते म्हटलं फवारा देते कप नाही फवारा निघू देत नाही सोशल डिस्टन्सिंग पाळायला लागते मंगळा गौरी येते आणि मग येते नाचो कसे कंबरला चकली नाचो कसे कंबरला चकली बोट लागतात जुनी चाला बाहेरची वा वा बोट लागता जाता जाता जोडवी तिथं कली बाईकीची जोडवे ते टाकली मथाने बुटगे जोडवे ते टाकली नाचो कसे कंबरला चकली वाट 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 नाचो कसे कंबरला चकली अनाथो गेला वंतु नाचो कसे कंबरला चकली मग हे सगळं ऐकून निळू फुले साहेब म्हणतात आबा बाबा बाबा बाई वाड्यावर या नाही बाबा कशाला माझा नवरा शिव्या घालतो मला काय करत तुझ्या लवण्याचं तू ये वाड्यावर नाही 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 बाबा बाबा तसं करू नका निळू भाऊ तसं करू नका आणि आता ही मिमिक्री आपण निघालेली त्याच्यातला एक भाग आपण असं करू सर सर तुम्ही पण आवाज काढता असं मी ऐकलेले पूर्वी काढत होतो कसे आवाज काढत होते? जसं आता महाभारत आहे त्या काळात कसं आप तो बड़े महान हो मामा श्री अरे दुर्योधन मामा श्री ये पांडवों ने मेरा जीना हराम कर दिया है मामा श्री आहा मैं इन पांडवों को नहीं छोड़ूंगा मामा श्री आज मेरा मित्र कर गया है मामा श्री मैं टूट चुका हूँ मामा श्री किंतु मैं इन दुष्ट पांडवों को नहीं छोड़ूंगा मामा श्री बा 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 बो हा एक नवीनच प्रकार पाहिजे सर आणखी एक दोन असेल आता एक दोन म्हणजे काय सेलिब्रिटीचे आवाज ते काढण्याचं काम तुमच्याकडे आहे नाही मी नाही नाही मला माहिती आहे हे बघा कसं असतं माहिती आहे का तुम्ही जेव्हा आमच्याकडे येता ना
त्यावेळेस आम्ही आधी तुम्हाला बघितलेलं असते, त्याच्यामुळे तुमच्यासारख्या गंगेमध्ये आमच्यासारख्या छोट्या नाल्याला प्रवाहित बाबा, होतात. सवय नाही हो. नसते, त्याची हॅबिट नसते हो, त्याच्यामुळे जरा चुकून जाते. नाही, पण तुम्ही ज्यांचा आवाज काढला ना तो म्हणजे सोपा नाही. मी स्वतः एक मिमिक्री आर्टिस्ट आहे, पण तुम्ही सर किती आपण म्हटलं तर ते तुम्ही जे काढलं ते वेगळं. जसं आमच्या गावामध्ये एक लक्ष्मण नावाचे एक आमच्या वाघोड्याला ग्रस्त होते आणि तो एवढा विनोदी आणि कॉमेडी माणूस होता की त्या माणसाला कोणीही ओळखत होतं. म्हणजे लक्ष्मण म्हटलं की सर्वांना एक आनंद वाटत होता. तर तो काय करायचा, त्याला एक सवय होती, तो थोडीफार ड्रिंक करायचा संध्याकाळी थकून आला की, आणि एक बिडी प्यायचा. मग तो माझ्याकडे येऊन मला आम्ही दिवसभर कुठल्या मिस्त्री काम करतो, 300-350 रुपये नोट भेटते, घरी जातो, तुझी बहीण मला मारते म्हणून जर मी इकडे येतो, हळदी पितो, 1-2 बिया फुकतो आणि घरी जातो. दिवसभर काम करतो, संध्याकाळी घरी जातो, तरी मारते यार. तिथं आता मार खाऊ मी खूप चुकून गेलो आहे. लिहिल्या तू आयुर्वेदामध्ये काही औषध असेल तर सांगणे. मग त्याला मला सांगायला लागले की बाबू, म्हटलं हळद घे, तिला सोयाबीनच्या तेलात न टाकता सरसोच्या तेलामध्ये गरम कर, पाठीला रोज लावत जा आणि म्हटलं थंडी इस्त्री फिरवत जा, म्हणजे तिनं मारलं तरी तुला लागणार नाही. हा बाबा, हे असं एक सर माझ्याकडे पण एक मित्र आहे, तो लई खतरनाक आहे, त्याचा आवाजच वेगळा आहे आणि त्याला समजून घेणंच हा खूप मोठा भाग आहे. तर त्याच्यात तो असं बोलला, असं बोलतो. बरोबर. आप माय तुक मुंगचं जपण्याचं कप माय तुक मुकलं थोपमो एक मपर पप म्हणून जपमायला आप माय ताप मागल्या पप मध्ये तिने सप मस्ते थोपमो चाप मागला हुप मुशार माप माणूस आप माय. हा हा हा. सर आता आपण पुन्हा आपल्या मुद्द्यावर येऊ, संगीताकडे. तो म्हणजे असं की तुम्ही फक्त मराठीच का नाही, का हिंदी करता? सर्वच. मला आवड सर्व गोष्टीची आहे. जसं आता मराठी हिंदी तर हा आपला म्हणजे मराठी ही राज्याची भाषा झाली, आपली मातृभाषा झाली, आणि हिंदी राष्ट्रभाषा झाली. पण मला बेंगॉली भाषाही आवडते. आता त्याचा एक विनोद सांगतो. एक बोलायचं की थांबायचं? हे बोला ना, बोला. नाही, ते तुम्ही एक म्हटल्यापुढे मला असं वाटलं की काही झालं काय. आणि आजकाल काय होईल की कुठे बॉम्बस्फोट होईल सांगता येत नाही. नागोर्नो कराबच्या ठिकाणी खूप मोठं भयानक युद्ध सुरू आहे. कोण किंवा कुठलं रॉकेट घुसवेल, मला वाटलं की असं काही झालं का इकडे. नाही, असं काही होणार. तर बेंगॉली, आता बेंगॉली माणसांचं कसं आहे, मराठी आणि बेंगॉली कॉम्बिनेशन त्याचं कसं होतं. जसं आता एखादा बेंगॉली माणूस आहे, तो काय करतो माहिती आहे का, आता मराठी गाणं त्याला आपण बेंगॉली माणसाच्या आवाजात बनवू आणि मराठीत ते बनवू. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देईल ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देईल. आता बेंगॉली माणूस, जोगी जीवनाचे श्वार ओ ओ ओ ओ ओ ओ जोगी जीवनाचे श्वार घेवे जाणून शतवर, अबे घेवे जाणून शतवर, जोशी कर्म तोयशी फोड देतो विश्वर, जोशी ज्याचे कर्म तोयशी फोड देतो विश्वर. पण त्यांचं जे ओरिजिनल जे गाणं आहे ते बेंगॉलीत कसं किती सुंदर आहे. याच राग भेम क्लास मध्ये माटी रे देहो माटी हो पुढे हो बेशार
मातीर देह माती होबे, म्हणजे मातीचा तो देह आहे, शेवटी माती होणार आहे. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तेच म्हटलं, ये माती की काया बंदे माती मिलेगी, ये माती की काया बंदे माती मिलेगी. माती मिलेगी बंदे माती मिलेगी, माती मिलेगी बंदे माती मिलेगी, ये माती की काया बंदे माती मिलेगी, ये माती की काया बंदे माती मिलेगी. वा, किती जबरदस्त आपल्याला हे, म्हणजे सर खरंच सर माझा प्रणामच तुम्हाला. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता सर एवढं काही आपल्यासोबत झालं, आणखी खूप काही चर्चा समोर पण बाकी आहे, पण त्याच्या आता सर वेळ झालेला आहे आपला ब्रेकचा. हो, ते एक ब्रेक घेऊ, पुन्हा परत येऊ आणि तुमच्या लाईफस्टाईलवर बोलणार आहोत. बरं बरं, म्हणजे एक छोटं कुठेही जाऊ विश्राम. नका. शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला टीए नाही, वेतन नाही, सवलती नाही, कामाचे तास ठरलेले नाही, त्याच्या जीवाची हमी नाही. शेतीसाठी मुबलक पाणी नाही, पुरेशी वीज नाही, कामातून रजा नाही, देशाच्या अर्थव्यवस्थेचा भाग, योजनांचा बट्ट्याबोळ, सवलतींचा बोजवारा, तरीही तो खपतो उन्हात, पावसात, थंडीत आणि चक्रीवादळात. अशाच काही वादळी कथा, उपेक्षित आणि अपेक्षित. माझं गाव माझा शेतकरी, न्यायासाठी खंबीर व्यासपीठ. पहा फक्त कृषी समृद्धी न्यूज. तर ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. चला काही बोलूया म्हणजे. आणि जसं तुम्हाला माहिती आहे, आज आपण बोलत आहोत लीलाधर महाराज सोबत आणि जाणून घेतो की कसे ते काय करतात, कसे राहतात. तर मी मग सांगितलं होतं की ब्रेक नंतर आपण त्यांच्या लाईफस्टाईलबद्दल बोलू. तर त्या पुढचा प्रश्न माझा हाच की तुमची जीवनशैली, म्हणजे तुम्ही कसं जीवन जगता, सकाळपासून रात्रीपर्यंत काय काय करता. फार चांगला प्रश्न विचारला. सकाळ जेव्हाही उठतो तेव्हा सुरुवात रेडिओने होते. आकाशवाणी नागपूर किंवा आकाशवाणी यवतमाळ लावून माझ्या जीवनाची सकाळची सुरुवात बातम्या ऐकून होते. त्याच्यानंतर जेवढं थोडंफार झालं तेवढं व्यायामाचा प्रकार मी करतो. जेवढं पायदळ चालता येईल तेवढं पायदळ चालण्याचा प्रयत्न करतो. आणि सकाळपासून माझ्याकडे या आयुर्वेदिक फील्ड असल्यामुळे पेशंट येत राहतात. त्यांना जेवढ्या व्यवस्था त्यांची होईल आणि त्यांना वेळ देता येईल आणि सेवा या दृष्टिकोनातून मी असं काम करत राहतो. म्हणजे रात्रीच्या कधी कधी 12-12 वाजेपर्यंतही जरी पेशंट आले तरी मी न थकता त्यांना तेवढी सेवा देतो. म्हणजे माझी अशी काही एकदम काही खास म्हणजे काही मोठी मॉडर्न लाईफस्टाईल वगैरे नाही आहे की बाबा पावडर वगैरे लावला पाहिजे त्याचा खर्च नाही, साबण लावली पाहिजे त्याचाही तेवढा खर्च नाही, कारण आयुर्वेदातल्या काही जड्याबुट्ट्या राहतात त्याने चांगला धुवून होऊन जाते. बऱ्याचशा जीवनावश्यक गरजा जास्त नाहीच आहे. वा सर, आता जसं तुम्ही शास्त्रीय संगीतबद्दल सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या गुरुकडून शिकलेले आहे. हो, आणि समोर चालतच आहे. तर हे जे आहे तुमचं काय म्हणू आपण त्याला, जे आयुर्वेदिक दवाखानाच म्हणू, ते तुम्ही कसं, कुठून त्याची आवड झाली, कशी हो. ते शिकले. जसं मी तुम्हाला मगाशी बोलताना बोललो की माझे जे काका होते श्री नारायणराव ढोबाळे, ते आयुर्वेद रत्न होते. आणि दुसरे म्हणजे एक देशमुख साहेब दिनकरराव पटवारी म्हणून होते ते. आणि ते दोघंही ते आयुर्वेदिक विशारद होते. म्हणजे त्यांना दोघांचंही नॉलेज मला वयाच्या 9व्या वर्षापासून, माझ्या मामाचं जे गाव आहे राजनी, तसं ते माझं पूर्वीचं गावच. आता आम्ही या गावामध्ये राहायला आलो, नाही तर पूर्वीचं आमचं राजनी नावाचं गाव आहे कारंजा तालुक्यामध्ये. तिथे माझं वयाच्या 9व्या वर्षापासून नॉलेज. आणि या नॉलेजसाठी मी माझी शाळासुद्धा पाडायचो, शाळासुद्धा बुडवायचो, गुरुजींचा मार खायचो, पण काकांकडे यायचो. कारण मला एवढं माहीत होतं की शिकून आपल्याला नोकरी करायची नाही आहे, समाजात जगाची लोकांची सेवा हाच माझा उद्देश तेव्हाही होता आणि आताही आहे. तर या नात्याने मग ते काम मी करतो आहे. म्हणजे त्यांच्या त्या बिनभिंतीच्या शाळेमधनं मला मिळालेला जो अनुभव आहे तो सर्वात मोठा अनुभव आहे. आणि त्याची शिदोरी आज मी लोकांपर्यंत पोहोचवतो आहे. आज मी मायग्रेनवाल्या लोकांना 3 महिन्यामध्ये रिलीफ देऊ शकतो, पूर्णपणे त्यांच्या गोळ्या बंद करू शकतो. तुमच्या नागपूरमध्ये कितीतरी पेशंट आहेत, मी 100% लोकांचे ब्लॅकेज पण काढले आहेत, त्याही पेशंटसोबत तुम्ही बातचीत करू शकता. वा. किडनी स्टोन तर 40 mlच्या 12 वर्षाच्या मुलीचा मी काढलेला आहे, त्यांच्याही आईवडिलासोबत
मी तर हे म्हणतो की एखाद्याने माझ्यावर केस करावी की लीलाधर चोपडे लोकांना लुटतो म्हणून. लोक केस करण्याला घाबरतात. मी म्हणतो माझ्यावर कोणीतरी करायला हवी, कारण त्या माध्यमातून तरी लोकांच्या नजरेत मी येईल, कारण मी माझं प्रूफ करून देऊ शकतो म्हणून. नाही नाही, प्रूफ काय सर, तुम्ही करताच आणि ते असते, कारण आपलं क्षेत्र असं आहे, त्या क्षेत्रात ॲडव्हर्टाइजमेंटचा खूप कमी प्रमाण असल्यामुळे आणि तुम्ही सेवाभावी करता म्हणून ते तेवढं होत नाही. मी नाडी बघायचा कोणाकडनं कधी पैसा घेत नाही. मायग्रेनला जेव्हा आम्ही नशे चिकित्सा करून देतो, नाकामध्ये औषध टाकून देतो, त्याला एक पेशंटला मला 5 रुपये खर्च लागते. एका दिवशी 100 जरी पेशंट आलेत तरी मी त्यांच्या नाकात फुकट टाकून देतो, त्याचा 1 रुपया कोणाकडनं घेत नाही. वा वा, एवढं असूनही म्हणजे किती बोलावं. आता आपण शोधत असतो, सिटीमध्ये पाहत असतो, थोडंसं स्टोन झालं की अरे बाबा डॉक्टर के तरफ जाने का, ऑपरेशन करणार, हे सगळ्या गोष्टी असतात सर. पण आता तुम्ही आलेलेच आहे तर थोडंसं आपले चेकअपच करून घेतो ना सर, आणि वरतून पैसे नाही घेत म्हणजे सर, पाहूनच देऊ. हे बघा, खरं म्हणजे आता तुम्हाला एक प्रामाणिकपणे आयुर्वेदातला एक खरं सत्य गोष्ट मी सांगतो. हो, रात्रीला पित्त नाडी हे कधीच मिळत नाही, आणि जो बुद्धिमान आयुर्वेदिक डॉक्टर आहे तो सूर्य डुबल्यानंतर नाडी हातात घेत नाही. पण चला काय बोलूयाच्या माध्यमातून तुम्ही जबरदस्तीने हातात दिला म्हणून घेतलाय. तर आता काही माझं भलं होणार आहे? नाही नाही, भलं म्हणजे सकाळशिवाय तर होत नाही, कारण रात्रीची जी नाडी असते, हे मीच नाही तर जगातल्या कुठल्याही तज्ज्ञ वैद्याला विचारा, कारण या चॅनलच्या माध्यमातून माझा आवाज पोचतोय सर्वांपर्यंत, तर तो तज्ज्ञ वैद्य म्हणेल की हा माणूस अगदी खरं बोलला. रात्री फक्त वात आणि कप नाडी सापडते, रात्रीची पित्त नाडी सापडत नाही, म्हणून 6 मारल्यापेक्षा तुम्हाला बोल्डही न केलेलं बरं. अरे वा वा वा, म्हणजे आहे खरं असू शकतं दिवसभराचं त्यांचं नाही, सकाळचा त्याचा नियम जी उपवासी जी नाडी आहे आयुर्वेदाचा, म्हणजे जीवक आणि चरक ह्या ज्या 2 पॅथी आहेत, त्याच्यानुसार जे नाडीचं जे शास्त्र आहे, नाडीची जी गती आहे, त्याच्यामधली स्थितीत गतीत ऊर्जा त्याच्या आहेत, 8 नाड्या आहेत. तशा तर प्रत्येकाच्या शरीरामध्ये 8 नाड्या मुख्य नाड्या आहेत. तर त्या 8 नाड्या सकाळी जागृत अवस्थेमध्ये असतात, संध्याकाळी त्यातली पित्त नाडी हे सुप्त अवस्थेमध्ये असते. हे मीच म्हणणार नाही, तर कुठल्याही नाडी तज्ज्ञाला किंवा कुठल्याही नाडी तज्ज्ञाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला या गोष्टीचे उत्तरं मिळतील. पण सर आणखी माझा पर्सनल असा एक प्रश्न, की आम्हाला सगळं दिसते, आम्ही सगळं जाणून घेतो, समजून घेतो, तुम्हाला न दिसताना या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा करून घेता? हे बघा, चांगला प्रश्न विचारला, फार चांगला, अगदी चांगला प्रश्न विचारला. तुम्ही अनघा मोडक नावाची एक व्यक्ती ऐकली आहे का? हो. तेजाची आरती नावाचा जिचा प्रोग्राम येतो, त्या अनघा मोडकला बिचारीला डेंगूमुळे तिची दृष्टी गेली. तिला दृष्टी होती, तिनं सर्व केलं, पण तिची तर दृष्टी गेल्यानंतर तिनं त्याच्यावर ते मात केली. पण माझी तर जन्मापासूनच दॅट इज अ एंड बाय प्रोग्राम आहे ना बंद, आणि जन्मापासून दृष्टी बंद असल्यामुळे मला पर्यायाने हे करावं लागलं. आणि एवढंच नव्हे, परजी तुम्ही पण 15 दिवस डोळ्याला रुमाल बांधून चालण्याची कोशिश करा, म्हणजे मी काही फार मोठा टॅलेंटेड नाही आहे, तेवढं टॅलेंट तुमच्यामध्येही येईल. आणि बरेचसे असे काही ब्लाइंड लोक असतात की मुंबईसारख्या ठिकाणी 20-20, 30-30 गल्या क्रॉस करून त्याच रूमवर ते जातात. त्याच्यामुळे त्यांच्या जो मोबिलिटीचा जो भाग आहे तो त्यांना एक परमेश्वराकडनं मिळालेला एक नॅचरल गॉड गिफ्ट आहे, आणि हे तो देव आम्हाला का देतो किंवा ते तुम्हालाही देतो. फक्त तुम्ही तसं डोळ्यावर ते पट्टी बांधून प्रयोग करा, तुम्हाला बिलकुल चालता येईल. सर पण आणखी एक प्रश्न माझा असा, की आता डोळे नाहीच, लहानपणापासूनच म्हणजे जन्मापासूनच तुम्ही काहीच बघू शकत नाही, पण कधी कधी मनात येत असेल ना तुमच्या की असते तर मी असं गेलं असतं, मी तसं बघितलं असतं, असं काही? नाही बघा, कोणताही माणूस असो तो स्वप्न पाहणं कधी सोडत नाही आणि त्याने कधी सोडू नये. स्वप्न पाहणे हा प्रत्येकाचा नैतिक अधिकार आहे. मी म्हणतो माझ्या जरी डोळ्याने दिसत नाही, पण मनाच्या डोळ्याने का म्हणून मी राफेल न चालवावं. आणि मला एवढं माहीत आहे की माझ्या त्या बॉर्डरवरती जोही सैनिक लढतो आहे त्याच्यामध्ये मी स्वतःला पाहिजे ना. त्याच्यामध्ये जर मी स्वतःला पाहिलं तर मलाही असं वाटतं की आज महिला सुद्धा राफेल उडवतात. हो, तर मग मी ते एक माणूस आहे. आणि मनात येणं काय, तुकाराम महाराजांसारख्या संतांनी म्हटलंय, पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहून आंधळा बराच मी, निंदेचे श्रवण नको माझे काणी, बधीर करून ठेवी देवा. तुकाराम महाराज म्हणते डोळेही नाही, कानही नाही, अपवित्र वाणी नको माझे मुखी, त्याज होनी मुखा बराच मी, म्हणजे डॉक्टर हेलन केलं. एक माझा असा आणखी एक प्रश्न याला घेऊन, की समजा असं झालं की तुम्हाला डोळे आले
तुम्हाला दिसायला लागलं तर तुमची इच्छा काय, की उघडल्या उघडल्या काय बघायची इच्छा तुमची? हां, मला जर समजा एवढं मला माहिती आहे, तुम्ही जो हा प्रश्न विचारला, तर आधुनिक टेक्नॉलॉजीनुसार माझा रॅटिना प्रॉब्लेम असल्यामुळे सध्या भारतातच नव्हे तर इतर देशांमध्ये अमेरिकेसारख्या, रशियासारख्या, फ्रान्ससारख्या डेव्हलप कंट्रीमध्येही त्याचं काही आलेलं नाही आहे. एक डोळा आलेला आहे, तुम्हाला माहीत आहे लेटेस्ट, त्या डोळ्याने पाहू शकतो, पण तो परमनंट नसल्यामुळे जर समजा तसं जर काही मिळालं तर सर्वात पहिले मी जर काही बघेल तर कैलासमान सरोवरती माझ्या देशाचा झेंडा लागलेला हे मी माझ्या डोळ्याने पहिल्यांदा बघेल. कैलासमान सरोवरवरती ज्या दिवशी माझा झेंडा लागेल त्या दिवशी जर माझा डोळा उघडला तो माझ्यासाठी सर्वात आनंदाचा दिवस असेल. खरंच सर, ही याला म्हणते अस्सल देशभक्ती आहेतच आपल्या सगळ्यांमध्ये आणि तुमच्यात ती म्हणजे कारण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्या काळामध्ये चीनच्या बॉर्डरवरती राष्ट्रसंत गेले आणि तिथे राष्ट्रसंतांनी भजन लिहिलं आणि नुसतं लिहिलं नाही तर ते गरजले चीनच्या बॉर्डरवर. कसे गरज तैयार हुआ है हिंद तुम्हारे साथ, तैयार हुआ है हिंद तुम्हारे साथ, आओ चीनियों मैदान में, आओ चीनियों मैदान में, तैयार हुआ हिंद तुम्हारे साथ, आओ चीनियों मैदान में, आओ चीनियों मैदान में, देखो हिंद का. वा वा वा. महाराज, आता एक प्रश्न की आता आनंदित आहातच तुम्ही, दिसत काहीच नाही तर वाचायचा प्रश्नच येत नाही, तर तुम्ही ह्या सगळ्या नवीन ज्या काही घडामोडी घडतात किंवा नवीन संगीत येतो, काहीतरी ॲक्टिव्हिटी डेव्हलप होत असते संगीत क्षेत्रात, तर ते तुम्ही कसे करता? हो, अतिशय चांगला प्रश्न विचारला. कारण काय, आम्ही वाचू जरी शकत नाही पण तुमच्यासारखे जे आमचे डोळस सहकारी असतात त्यांच्याकडनं लहानपणी म्हणजे मी 5व्या वर्गात असेपर्यंतच ययाती देवयानी, छावा, मृत्युंजय अशी पुस्तकं माझे वाचून होऊन गेले होते. त्याच्यानंतर 7व्या वर्गात असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं द प्रॉब्लेम ऑफ रुपीज हे माझं पुस्तक तेव्हा वाचून होऊन गेलं. कारण मी घरून पापड न्यायचो, आई बाबा मला जे खाऊ द्यायचे तर तो खाऊ मी न खाता त्या डोळस मुलांना द्यायचो, त्यांच्याकडनं पुस्तक वाचून घ्यायचो. आणि आताही मुलांकडनं किंवा जोही कुणी मिळेल त्यांच्याकडनं मी वाचून घेतो. आणि माझ्याकडे आतापर्यंत माझ्या घरी 20वा रेडिओ, आतापर्यंत माझे मॅकॅनिक न मिळाल्यामुळे 19 रेडिओ खराब झालेत, ते मी फेकले. माझं नॉलेज म्हणजे रेडिओ आणि माध्यमाचे हे जे TV आहे आणि वाचन, हे मी रोजचं म्हणजे रात्री मी 12 वाजेपर्यंत माझे पेशंट जरी चालू असेल तरी मी IPLही बघतो, टेस्ट मॅचही बघतो, नॅशनल इंटरनॅशनल मॅचपासनं तर मराठी साहित्यिक पूर्ण घडामोड्या ज्या ज्या होतात ते न्यूज बघितल्याशिवाय मला बरं वाटत नाही. आणि ही माझी सवय आहे की मरताना मी शरीराने जरी मरेल पण मी मेंदूने मरायला नको. वा वा, हे खूपच जबरदस्त बोलले तुम्ही. आता आपण थोडंसं एक पाय समोर जाऊया. तो म्हणजे असं की तुम्ही आता ह्या सगळं तुम्ही म्हटलं की मी IPL बघत असतो, सगळं तुम्हाला नॉलेज तिकडून मिळत असते, कोणाकडून वाचून घेत असतो, त्याच्यावर तुम्ही लक्ष देऊन ऐकून ते सगळं शिकून घेता. आणखी मी ऐकलेलं आहे तुम्ही पॉलिटिक्सवर खूप छान बोलता. बघा, फार चांगला प्रश्न विचारला. पण मी पॉलिटिक्सवर बोलत असताना मला कुठल्या राजकीय पक्षाचा माणूस म्हटल्यापेक्षा जनतेचा प्रतिनिधी म्हणून बोलायला जास्त आवडतं. हो, तर एक जनतेच्या प्रतिनिधी म्हणून मला माहिती आहे तुमची कोणतीही गोष्ट असली की तुम्ही संगीतमध्ये त्याला घेता. तर आता महाराष्ट्राची जे सरकार आहे त्यांना कशा प्रकारे तुम्ही संगीतमध्ये घेणार? महाराष्ट्राच्या सरकाराला संगीत म्हणजे कशा पद्धतीने घेणार? आणि खरं तर हे माझ्यासाठी उद्धव साहेबांनी सोपं करून ठेवलं आहे. कसं म्हणजे, लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार उद्धवा अजब तुझे सरकार, गडी माडगुळकरांनी लिहिलेलं आहे. म्हणजे उद्धव साहेब जे आहेत ते त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करतात, केंद्रामध्ये मोदीजी त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करतात. पण होते कसं माहीत आहे का, या लॉकडाऊनच्या माध्यमात आज प्रत्येक सरकारला कोरोना हा नवीन
विकार असल्यामुळे सरकार कोणाचंही असो, म्हणजे मला कुठल्या याच्यावर कटाक्ष टाकून बोलायचं नाही, पण दोन्ही सरकार अजूनपर्यंत कोरोना काय आहे पूर्णपणे शिकलेले नाही हे आहे point आणि तुम्ही note- त्याच्यामुळे होते कसं, जसं आता मला सांगा, पूर्वी WHOने ज्या काही गाईडलाईन्स दिल्यात, पूर्वी WHOने काय सांगितलं की कोरोना हा माणसापासून माणसाला होत नाही, मग एवढे आले कुठून? पण भारतामध्ये जे काही झालं ते सरकार केंद्राचं असो की राज्याचं असो, आणि तिथे जे आज मृत्यूदर जो जगाच्या माध्यमातून सर्वात कमी आपल्या देशामध्ये, त्याच्यामध्ये सरकारवर नाराजी व्यक्त केल्यापेक्षा फक्त एकच सरकारकडनं अपेक्षा आहे की सरकारने या कोरोनाच्या काळात भरडलेल्या शेतकऱ्यांकडे बघण्याची दृष्टी आज खूप गरज आहे. कारण आमच्याकडे सोयाबीनच्या शेतामध्ये मेंढ्या टाकलेल्या आहेत, लोकांनी कर्ज करून सोयाबीन पिकली, त्यांच्या घरी एक दाणाही गेलेला नाही आहे. तर कोरोनापेक्षाही आज या शेतीवर गव्हर्नमेंटला लक्ष देण्याची जास्त गरज आहे असं मला वाटतं. नाही हे खरंच हे बरोबर आहे, कारण तोच आहे ना. अरे कारण साधारण राष्ट्रसंतांनी तिथे म्हटलंय, जब किसानों की देखो भलाई, जब किसानों की देखो भलाई, जब किसानों की देखो भलाई, मन खुशियाँ मन खुशियाँ खजाना जीवन का, प्रधानमंत्री जी, मुख्यमंत्री जी, उसका दिल है हिमाल वतन का, भोले शंकर वो है अपने मन का, भोले शंकर वो है अपने मन का, इसका सारा जमाना गवाई, जब किसानों को भलाई, जब किसानों को भलाई, जब किसानों को भलाई. वा. खरंच शेतकऱ्यांच्या मनातल्या भावना तुम्ही त्यांच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत सांगितलेल्या आहेत. आता एक असा प्रश्न, म्हणजे आता हे झालं, पुन्हा आपण आपल्या मुद्द्यावर वापस येऊ. आणि लाईफस्टाईल म्हणजे तुम्हाला पर्सनली कोणता संगीतकार आवडतो? मला पर्सनली बघा, मी ब्लाइंड असल्यामुळे ऑफकोर्स रवींद्र जयंत हे माझ्यासाठी एक माझा आयकॉन आहे, प्रश्नच नाही. पण मला संगीतकार जर म्हणाल तर मी एका संगीतकाराला परिपूर्ण का म्हणू शकत नाही, कारण प्रत्येक संगीतकाराचं काहीतरी एक वेगळी वैविध्य असते, वेगळं काहीतरी त्याच्यामध्ये असते. जसं आता O.P. नय्यरजी झालेत, मदन मोहनजी झालेत, त्याच्यानंतर राजेश रोशन झालेत, त्याच्यानंतर रोशनजी झालेत, त्याच्यानंतर लता मंगेशकरांना ज्यांनी संगीताचे धडे दिले ते गुलाम मोहम्मद, जे भले पाकिस्तानमध्ये गेले असेल गुलाम हैदर, पण गुलाम हैदर हे खूप चांगले त्या काळातले, श्री रामचंद्र. आणि मराठी संगीताच्या याच्यात म्हणाल तर बाबूजी म्हणजे संगीताचा मुकुटमणी, श्रीनिवास खडे, हृदयनाथजी मंगेशकर, त्यांचं संगीत म्हणजे हृदयाला भेदून नावाप्रमाणे चीरफाड करणारं त्यांचं संगीत, पण प्रत्येक सुरामध्ये ताकद आहे, ते संगीत म्हणजे हृदयनाथजी खडे काका. तसे किती संगीतकारांचे मी नाव घेऊ, बाबूजींचा तर कळसच गाठला. हो. आता हे एवढं नॉलेज म्हणजे आपण विचारही करू शकत नाही, आपल्याकडे सगळं असताना आणि ते सगळं करून घेतात. सर खरंच सलाम आहे तुम्हाला. नाही 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 नाही, सलाम मला नाही आहे, सलाम तुम्हाला आहे. कारण मी काहीतरी थोडंफार करतो याची जाणीव ठेवून तुम्ही माझ्यापर्यंत आलेत, त्याच्यामुळे सलाम तुम्हाला आहे. कारण तुम्ही जर आम्हाला प्रेझेंट केलं नसतं, आम्हाला कोणी विचारलं असतं का? पण तुम्ही आमच्यापर्यंत काहीतरी आमच्यामध्ये थोडंफार तुम्हाला दिसलं म्हणून आलेत, हा सर्वात सलाम माझा तुम्हाला आहे.
नाही नाही, हे आमचं कर्तव्यच आहे सर. आणि आम्हाला तुमच्याशी भेट म्हणजे चान्स मिळाला तो किती मोठं आमच्यासाठी सौभाग्य आणि खूप आवडलं. आता ह्या सगळ्या वस्तू तर आहेच. हो. आता मला हे थोडंसं आपण पुन्हा आपल्या संगीताकडे वळूया. हिंदी गाणे आपण कशा म्हणजे कोणते आपण हिंदी गाणे म्हणतो? हां, जसं आता हिंदी गाणे. आता पहा, मी माझ्या जीवनामध्ये आजपर्यंतही कधी कोणचं गाणं पूर्ण म्हटलेलं नाही. कारण माझा कार्यक्रम कसा आहे, खातून के खिदमत में सलाम आपण का ताना दिन तांदान, आणि मग त्याच्यात मराठी घालायला लागते, उभा झाला धिंगाणं. तर त्याच्यामुळे पूर्ण गाणं म्हणता येत नाही. एखादी सत्यपाल सरांसारखंच. हा, पण तरी अरे बापा प्रश्नच नाही आहे त्याच्यामध्ये, काही विषयच नाही आहे. आता हिंदी गाण्यांमध्ये कसं माहिती आहे का, पण त्याच्यामध्ये आपण काहीतरी करूच. का करायचं सांगा. म्हणजे आय एम ऑल्सो रेडी. पूर्ण न म्हटलेल्यापेक्षा त्याच्यात काहीतरी थोडंफार खोटी घाल खोटी उपड केलं तर बरं. अरे ओरिजिनल म्हणजे तडका देणे काय आपले. हो, म्हणजे कारण धाब्यावर जर गेलं त्याला तिखट सांगावं लागतो, नाही तर खूप आजकाल गोड बनवतात जेवण, की नाही. दाल तडका हा थोडा तिखटच पाहिजे ना. ज्या मग दाल तडका. आता आपण शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून म्हणजे राग यमन काय करते, हो, तर त्याचे 2-4 गाण्याची झलक आपण हिंदीची टाकू. म्हणजे पूर्ण यमन हिंदी गाण्याचं अशा पद्धतीचं वर्जन करून आम्ही, आणि मराठी गाण्याचं विडंबन, आणि हिंदी गाण्याचं कधी कधी म्हणजे जसं माझ्या म्हशीला दंडा काऊन मारला, तुया वावरा मंदिथे चरत होती, आबे तुया बापाचं काय ते खात होती, माया म्हशीला दंडा काऊन मारला, मेरे भैंस को डंडा क्यों मारा, तेरे खेत में चारा चरती, तेरे बाप का क्या वो खाती, मेरे भैंस को डंडा क्यों मारा. यार आम्ही म्हणतो स्वतःमध्ये की आम्ही टॅलेंटेड आहो. लोक म्हणतात तुम्ही म्हणजे आम्हाला म्हणतात तुम्ही टॅलेंटेड. अरे हे बघा ओरिजिनल टॅलेंट आहे. नो मग आपण म्हणू जसं आपण पहिलेचे लोक जे होते ते जेवण पूर्ण शुद्ध करत होते, आपण रासायनिक झालेलं आहे, त्याच्यामधला हा प्रकार आहे. हे जुनं ओरिजिनल टॅलेंट आणि आम्ही हे रासायनिक टॅलेंट झालेलं आहे. सर खूप म्हणजे मजा येते. मग तुमच्याशी चर्चा करताना मला पहिल्याच दिवशी एवढी मजा येते. आपल्या घरात वातावरण कसं असतं नेहमी? घरात वातावरण म्हणजे कसं, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, ज्यांना सध्या बिचारांना कोरोना झाला त्याच्यामधनं बाहेर निघू, त्यांनी कामवाल्या बाईंसाठी एक शब्द वापरला की त्या बाईचा अपमान म्हणून कामवाल्या बाईला ताई म्हणावं. मी मग घरी आलो, माझ्या मिसेसला पहिला प्रश्न विचारला, का गं म्हटलं तू काय करते, दिसून नाही राहिलं का म्हणे काम करतो, काम करून राहिले दिसून नाही राहिलं का, तर म्हटलं बिलकुल बरोबर. तेव्हापासून मी तिला अनिता ताई म्हणणं सुरू केलं. त्याच्यामुळे घरी जरी कोणी आलं तर मी तिला ताई म्हणतो. तर माझी मिसेस कोण म्हणून ते काही ओळखत नाही. मला बरेचसे लोक विचारतात की तुझी पत्नी कशी आहे, कुठे आहे. म्हणजे याला कारण काय आहे की तिला
ते वातावरण देण्यासाठी त्यांनी जर कामवाल्या बाईला ताई म्हटलं तर तिला मी कॉमेडी म्हणून जरी ताई म्हटलं पण तिला ते आवडलं. आणि आताही मीच नाही तर माझ्या घरी येणारे कितीतरी पाहुणे किंवा फोन करून तिला अनिता ताई म्हटलं की तिला बरं वाटते. त्याच्यामुळे घरचं वातावरण. आणि मी कसं माझ्या घरी सर्वांनाच किंवा माझ्याजवळ कोणी जरी आला त्याला हस्त ठेवण्याचा प्रयत्न मी करतो. कारण कसं आहे, आजारापासनं जर मुक्ती मिळवायची आहे तर हसणं खूप महत्त्वाचं आहे. आणि काही काही ठिकाणी हसण्याचे उसणं आव आणणारे काही क्लास असतात. हे बघा, म्हणजे कुत्र्यांनी त्याच्यामध्ये एंट्री घेतली. तर जे काही उसणं आव आणणारे जे काही क्लास असतात तिथे फक्त लोक जबरदस्तीने हसतात. पण मला असं वाटतं की जबरदस्तीनं हसवल्यापेक्षा त्याला तुम्ही काही एक विनोद करा. म्हणजे पु ल देशपांडे आचार्य अत्रेंसारखा जरी नसला पण तरी एक असा विनोद करा की तो हसायला हवा. आणि जेव्हा माणूस हसतो ना त्यावेळेस त्याचा अर्धा आजार तिथेच पळून जातो. ही आमची आयुर्वेदाची थेरपीच आहे. वा वा वा. आणि बघा किती काही आहे त्यांच्याकडे. सर, खूप आनंद होतो तुमच्याशी चर्चा करताना. पण कसं आहे, आता हा पुन्हा एकदा आपण ब्रेक घेऊया एक छोटंसं. हो. त्याच्यानंतर तुम्ही कसे हसवता, काय काय करता हसवण्यासाठी, त्याच्यावर बोलणार आहोत आपण. एक छोटासा ब्रेक. तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत ब्रेक नंतर. चला काही बोलूयामध्ये. आणि तुम्हाला माहितीच आहे आपण चर्चा करतोय आज लीलाधर महाराजांशी आणि खूप काही आपण आता पण जाणून घेतलेलं आहे. पण आता जेव्हा त्या ब्रेकच्या अगोदर त्यांनी मला म्हटलं की हसणं हा एक उपचारच आहे. तर हा ट्रीटमेंट ते कसे देतात आणि त्याच्यासाठी काय करतात महाराज? आता जसं कसं एखादा माणूस आपल्याकडे जेव्हा येतो तेव्हा तो निराश होऊन येतो. महाराज 15-20 दिवस झाले हो, पुरं अंगपाय दुखते, बखाळ लागून जाते. मग त्याला आम्ही सांगतो, अलीकडे झालाय का पलीकडे झालाय? तुम्ही बोलता का? अरे अलीकडे झालाय का पलीकडे झालाय म्हणजे इकडली साईड होय का तिकडली साईड होतं? अरे म्हणजे अशी सुरुवात करून टाकायची. आणि मग अशी सुरुवात झाल्यानंतर त्याची हिस्ट्री जाणत जायची आणि त्याच्यासोबत निगेटिव्ह बोलून त्याची गंमत घेऊन त्याला हसवत राहायचं आणि त्याचा आत्मविश्वास जागा करायचा. आणि त्याच्यासाठी जसं आता कसं कोणी त्याला विचारायचं की बाबा तुझी आवड कशाची? मग आता एखादा माणूस संगीताची आवड असते तर मग त्याला संगीतामध्ये त्या पद्धतीचं गाणं म्हणून हसवायचं. जसं आता उदाहरण घ्या. प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, अरे धसा मुलांनो धसा, अरे हसा मुलांनो हसा, अजून त्याला काही कॉमेडी करावी लागते. कशी? हे बघ बाबा, आज दुखणं असते ना, दुखणं आबारा भाडी रे, अरे एवढा भारी बाबा, एवढा डेंजर भारी, एवढा भारी, एवढा भारी. आमच्या मावशीच्या काकाच्या मावशीच्या आजीच्या चुलत बहिणीच्या पोराच्या मावसाच्या काकूच्या मामाच्या पोराचा जवळ लखवा गेलता म्हणते. लखवा अर्धवायू, त्याले अर्धांग. ते इंग्रजीवाले काय म्हणते त्याले, पॅरालासिस काहीतरी म्हणते. इंग्रजी तर आमच्या बापानं आम्हाला काही शिकवली नाही, कारण आमचे बाबा 4थी पास न 2री नापास. मग अशा पद्धतीनं आम्ही सुरू करतो. मग हळूहळू त्याची बॅटरी चार्जिंग होत राहते आणि मग त्याचे अनेक प्रकारचे विनोद, जसं गालावरची खडी तुझ्या, तर मग गालावरची साडी तुझ्या, खाई भेळ मला, आणि कसं सांगू तुला, एक ठोका दे झोका दे ठोका दे. सर नाही, मजाक नाही. इतकं टॅलेंट हे आता देवच जाणे कसं काय ते काय नाही. पण आता पुन्हा मी हे ऐकलंय तुम्ही कीर्तन करता. हो. आणि तुमची टीम असते, तर टीममध्ये कोण कोण आहेत तुमच्या? हे बघा, माझं कसं आहे,
एक तर स्पेशली टीम म्हणजे का नाही की मी प्रोफेशनल कीर्तनकार का नाही, कारण प्रोफेशनल कीर्तनकार म्हटलं म्हणजे लोकांना पैसे मागावे लागतात, मला पैसे मागायची शरम येते, म्हणून मी माझ्या कार्यक्रमाचे तोंडानं पैसे घेत नाही. माझ्यासोबत अशी टीम असते की त्याला भेटलं नाही भेटलं तरी आलं. म्हणजे एक तर कारण कसं आहे, मी प्रोफेशनल कार्यक्रम का करत नाही. मी बऱ्याच ठिकाणी बघतो की प्रोफेशनल कार्यक्रमांमध्ये आजकाल कीर्तनापेक्षा ज्ञानापेक्षा बिझनेस जास्त झाला आहे. तर म्हणून मी आजपर्यंत आता तुम्हाला सांगतो, कीर्तनच नव्हे तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचं मी 13व्या जेव्हा होतात त्याच्यामध्ये ग्रामगीतेचं प्रवचन करतो. आतापर्यंत 368 तेरवीच्या कार्यक्रमामध्ये मी फोकट कार्यक्रम केला आहे, कोणाकडनं 1 रुपया घेतला नाही. आणि जिथेही कुठे कीर्तनाचे कार्यक्रम केले त्या गावात जाऊन तुम्ही CBI इन्क्वायरी करू शकता की लीलाधर चोपडेने तुम्हाला तोंडाने पैसे मागितले का. मी त्या गावाच्या लोकांनाही टीम म्हणून सामील करतो. म्हणजे माझ्यापेक्षाही खूप कमजोरी कलाकार असेल, कारण मी कलाकार नाही आहे, कल्ला करणारा कलाकार आहे, करणारा कलाकार. तर त्याच्यामुळे मी कलाकार नाही आहे. आणि उभ्या धिंगाणेवाला माणसाला काही जोड असते का कोणत्या गोष्टीची. कोणी भेटला तरी त्याच्यासोबत जमून घ्यायला लागते, भागून घ्यायला लागते. वा, आता एक काम करू नये, जो ही गोष्ट निघालेलीच आहे तर सर कीर्तनाचा थोडासा हो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. रूप पाहता रूप पाहता माझं गावाचं मंदिर शोभलं. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की माझं गाव हे काय आहे, मंदिर आहे. अरे प्रत्येक गाव हे मंदिर आहे, प्रत्येक गाव हे मस्जिद आहे, प्रत्येक गाव हे गुरुद्वार आहे, प्रत्येक गाव हे विहार आहे. कारण जो ज्या धर्माचा माणूस असेल त्याला त्या पद्धतीचं पूजा स्वातंत्र्य असणार आमचा हा भारत देश आणि आमचं हे संविधान. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की यह विश्व ही मंदिर है, हे जग पूर्ण मंदिर है आणि मानव यहाँ की देवता. म्हणून तर म्हटलंय कि मस्जिद में भी है खुदा, मंदिर में भी राम है, दोनों नहीं है पत्थरों में सिर्फ उनका नाम है. कारण प्रार्थनेचे स्थळ माणसांनी आपल्या गरजेच्या पुरती बनवलेलं स्थळ आहे, पण जो परमेश्वर आहे तो कुठे आहे. रुद्राक्षांच्या गडात माडा, गडात माडा लाविले भस्म कपाळ, कधी न घेऊन नांगर हाती पिकविले समातीतून मोती. काय तुझा उपयोग आंधळ्या दीप असोन उपासी, कुठे शोधती रामेश्वर, कुठे हृदयातील भगवंत राहिला, हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपासी, कुठे शोधती रामेश्वर. हो, म्हणून आपलं गाव मंदिर आहे आणि तो परमेश्वर कुठे आहे. रुद्राक्षांच्या गळ्यात माळा लाविलेस तू भस्म कपाळात, तिथं नाही आहे. कधी न घेऊन नांगर हाती पिकविलेस मातीतून मोती, तो परमेश्वर त्या शेतकऱ्यांच्या घरी आहे. म्हणून राष्ट्रसंत म्हणतात धावनिया सगळ्यांचे कामे करी, धावनिया सगळ्यांचे
कामे करी भाविकांच्या मेळात दिसला भाविकांच्या मेळात दिसला भाविकांच्या मेळात दिसला हो धावोनिया सगळ्यांचे कामे करी भाविकांच्या मेळात दिसला हरी भाविकांच्या मेळात दिसला मारदारी यतयाला सदाचार आवडी कुणी कुणाचे रक्त शोषिता तो लहरी लागली जात पात ही कधी पुसरी जात पात ही कधी पुसरी मोहित प्रेमा वैवरी भाविकांच्या मेळात दिसला भाविकांच्या मेळात दिसला भाविकांच्या मेळात दिसला भाविकाच्या मेळात आहे म्हणजे कुठे शेतावरती मजूर जातो त्यांच्या सवे भाकर भाजी खाऊन राजी गात असे गोड त्याला भाकर पाहिजे आणि आम्हाला मिष्टान्न पाहिजे आणि मिष्टान्न खाऊ आम्ही ऍसिडिटीनं थायरॉइड होऊन फुगून राहिलो आम्हाला वाटलं की आम्ही पहिलवान बनून राहिलो आजची पिढी म्हणजे पूर्वीची भारी ज्वारीची भाकर नाही आहे आजची जी पिढी आहे हे विलायची पोल्ट्री कोंबड्याचं कारखाना आजची पिढी म्हणजे पहिला माणूस क्विंटल भराचं पोतं उचले आता माणूस उचलत नाही म्हणून पोतं कट्टा कितीचा बनला 30 किलोचा काही दिवसात तेही नाही माझ्याकडले ना पूर्वी 1 क्विंटलचं पोतं उचलत होते पण सकाळपासून पॅक जेव्हापासून मारायला लागले ना तेव्हापासून 30 किलोचा कट्टाही उचलता येत नाही हो बाई अशी परिस्थिती झाली आहे याला कारण काय याला कारण आहे आणि त्याच्यात आता भर कशाची पडली कोरोना महाराज की जय. आता कोरोना महाराज आपल्या भारतात केव्हा दिसला मार्च तसा जानेवारी हा, तो लपून ठेवला ते लपून ठेवलं मार्च मध्ये बाहेर आला. मार्च मध्ये तो काय आला बाहेर म्हणजे चीनच्या पोटात प्रोडक्शन पहिलेच निघालं होतं प्रोडक्शन मग भारतात आलं पण परमेश्वराच्या कृपेने परमेश्वर म्हणजे कोण डॉक्टर रूपी परमेश्वर नर्स रूपी परमेश्वर पोलीस रूपी परमेश्वर सैनिक परमेश्वर तुम्ही चॅनलवाले परमेश्वर या तुमच्या सर्वांच्यामुळे आज तो काय आहे सध्याच्या परिस्थितीत आटोक्यात आहे म्हणजे त्याला कारण काय कोरोना से डरो ना भाई कोरोना से डरो ना भाई तू हात धुवून घे ना बाई तू हात धुवून घे ना बाई पहिले तुले होता देशीचा त्रास आता हँड सॅनिटायझर आलं वो बाई आणि त्याचा वास तसाच येते वो बाई कोरोना 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 तोंडाले बांधा मुस्क म्हणजे मास्क तोंडाले बांधा मुस्क म्हणजे मास्क अंतर पाळा सोशल डिस्टन्स मंत्र खास ऐसा मारूंगा म्हणजे महादेवाच्या गाण्यामध्ये ऐसा मारूंगा अब कहां से आया तू कोरोना ऐसा मारूंगा मुझे ऐसा मारूंगा अब कहां से आया तू कोरोना ऐसा मारूंगा मुझे ऐसा मारूंगा आला तो ये आला तो ये हात धुतो विरोध हात धुतो विरोध मागचा धुतो विरोध
झाली आहे. हो. मग आता दिवाळीच्या पिरियड मध्ये या कोरोनानं कहर केलाय. काय करून राहिलाय सध्या कोरोना? काय करून राहिलाय? प्रत्येकाला अडचण देऊन राहिला. अडचण. अडचण. दुकानात जाणत दुकानदार असं वाटते आणि बाहेर पहिले पाहते, या मॅडम. अय्या काय सुंदर स्मेल आहे यांच्या हँड सॅनिटायझरचा. आणि तो असा करता करता सप 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 टाकते आणि बाई अशी घासते, माणसं असे घासते. काही काही लोकांचे घासू 2-2, 3-3 किलो हाताचे टरपाला निघाले. एका जणाला म्हटलं, काका देशातला कोरोना कचरा तर सरकार निपटून, पण म्हटलं आपण एवढे जण हात घासू त्याच्या कचऱ्याचं काय? हे बरोबर आहे. त्याचं उत्तर अजून भेटलंच नाही. कोणतंच सरकार सांगत नाही भाऊ. सरकार काहीच बोलत नाही. तांदूळ फुकट देते, गहू फुकट देते, पैसे टाकते, ते पुरत नाही. आणि कोरोना गेल्याशिवाय राहत नाही. तो राहत नाही. का राहत नाही तो? कारण आपला देश कोणता आहे? भारत आहे. आपल्या देशामध्ये आयुर्वेद आहे, आपल्या देशामध्ये युनानी पॅथी आहे, आपल्या देशामध्ये होमिओपॅथी आहे, आपल्या देशामध्ये ॲलोपॅथी पण आहे. या सर्व पॅथी असल्यामुळे महामारी हे येणारच. कारण 2020 हे जे वर्ष आहे, तर त्याच्या आधी जरी मागच्या शतकात आपण बघाल तर पॅनिश नावाचा ताप येऊन 5 करोड लोकांना गिळंकृत करून गेलेला आहे. हो. आणि म्हणून या देश आमचा कसा आहे? देश राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचा देश, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा देश, फुल्यांचा देश, बॅरिस्टर पंजाबराव देशमुखांचा आमचा देश आहे, गाडगे बाबांचा आमचा देश आहे. आमचे परमेश्वर कोण आहेत ज्यांना मी डोळ्याने पाहिलं? गाडगे बाबा आमचे परमेश्वर आहेत, बाबासाहेब आमचे परमेश्वर आहेत, बॅरिस्टर पंजाबराव देशमुख आमचे परमेश्वर आहेत. अरे ज्याने नसबंदीसाठी ज्याला जेल झालं तो रघुनाथ कर्वे आमचा परमेश्वर आहे. हा आमचा देश कसा आहे? कसा आमचा देश? कसा? माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू. नाही, थांबून जा तुम्ही, नका वाटू. फक्त काय? युद्ध आमुचे सुरू. माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू. जिंकू केव्हा? मरू. बरं, पहिले जिंकू केव्हा मरू म्हणताना पहिले मरू का नाही म्हटलं? याच्या मागचा उद्देश राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजनाच्या माध्यमातून सांगितलंय. काय सांगितलंय? अरे मरण दे तर कुठं दे? कुठं दे? कुठं दे? मरण अशा ठिकाणी दे की जिथे या देशामध्येच नव्हे तर जगामध्ये त्याचं नाव होईल. म्हणून मरना हक का बाना है, जीना उधार आना है. वा 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 वा. आणि म्हणून मृत्यू हा सर्वात माणसाचा जवळचा मित्र आहे. म्हणून आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला नेहमीच हे सांगत असतो की या कोरोना घाबरण्याचं काही टेन्शन नाही आहे. कोरोना जाणार आहे. फक्त तुम्ही तुमचा बीपी कंट्रोल ठेवा. बरेचसे लोक आता कसं होईल माय कोरोनानं केला घात, 2-3 दिवस झाले माय घरात रांधून ठेवला भात, बाल्याचे बाबा घरी येते माय मोहाची पिऊन, आणि मी घेतो त्याच्या जवळ बापा सॅनिटायझर घेऊन. अशी परिस्थिती झाली आहे. बाल्याचे बाबा मोहाचे घेऊन राहिले, बाल्याची सॅनिटायझर घेऊन येऊन राहिली आहे. असं हा कोरोना आहे. पण या कोरोनामधूनही आता निघणार आहे. मोहाच्या दारूनं कोरोना बंद होत नाही. दारू जर प्यायची आहे तर कोणती प्या? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितली आहे. दारू विचाराची दारू प्या, क्रांतीची दारू प्या. भगवान बुद्धाचा विचार म्हणजे शांती आणि क्रांती, त्या विचाराची दारू, कृष्णाच्या विचाराची दारू, प्रत्येक धर्माच्या जातीच्या चांगल्या विचाराच्या माणसाच्या विचाराची दारू. ती दारू नशा करत नाही. नाही तर मग इकडे लिव्हर खराब होते. दारू पिण्याचे फायदे 3 आहे. सांगून देतो. कीर्तन चालू, समाज प्रबोधन. दारू पिण्याचा फायदा नंबर 1, त्याच्यावर कुत्र कधीही भुकत नाही. कारण नॅशनल हायवे असो की जिथे रनवे, जिथे विमान उतरू शकतात, तशाही रोडवर हा म्हणते की त्याने बनवणाऱ्याने रोड कमी बनवला. कारण मुझे बहुत चढ़ गई
है शायद तूने प्यार का जहर पिला दिया रे मुझे, एक शराबी बना दिया. म्हणजे कारण ह्या जेव्हा रोडनं चालते तर बाजूचं कुत्र विचार करते, अगर मैं इसके ऊपर भौंका तो ये भी कुछ ना कुछ रिएक्शन जरूर देगा. ये इंसान को अगर मैंने काटा तो पहले 14 इंजेक्शन लेने पड़ते थे. अब इन इंसानों ने एवढी मोठी प्रोग्रेस करून ठेवली आहे की अभी इनके बोमली के इंजेक्शन सीधे दंडामध्ये आलेले आहे. इसलिए मैं चुपचाप बसतो, इसके ऊपर काही भुकत नाही. म्हणून त्याच्यावर कुत्र कधी भुकत नाही. दुसरा दारू पिण्याचा फायदा. हा दुसरा फायदा कसा आहे? कसा आहे? तो असा फायदा आहे, खूप त्याच्यापेक्षा महत्वाचा, त्याच्या घरात कधीही चोरी होत नाही. म्हणजे किती चांगलं दारू पिणं. मी तर म्हणतो प्रॉपर्टी विकून लोकांनी दारू प्यायला पाहिजे. मग तुमच्या चॅनलवाल्यांना मी म्हणत नाही आहे, पण ज्याला असं वाटतं की बाबा आपल्या घरात चोरी होत नाही. चोरी का होत नाही त्याच्या मागची पार्श्वभूमी वेगळी आहे. कशी? पहिल्यांदा जेव्हा दारूवाला पिते, तुमच्या मीडियासारखं दारूवाल्याचं काम आहे, तो पहिल्यांदा जेव्हा घेते तेव्हा पहिले त्याची स्वागत त्याची पत्नी करते. रिअली डार्लिंग, आज घेतली वाटते. कधी तर पित नव्हते पण आज इंग्रजीचा वास आहे, देशी नाही, गावाकडली नाही. माझे मामा पित होते ना, मला माहिती आहे. पण वाद जो आहे ना, मला असं वाटतं की कुठल्या तरी मिलिटरी मॅनवरती डल्ला मारून रम वगैरे तर नाही लपवली रे. बापरे सुंदर, काय छान दिसता हो तुम्ही. त्याला वाटतं वा, इसने तो हरी झंडी दे दी, अपने को वही टेनेगा पर भाई. हरी झंडी दी है, अपने को टेंशन नहीं. कोई टेंशन नाही. श्रद्धा मॅडम फक्त पैसे द्या, आम्ही पिऊन येतो. मी दारू पितो. बिलकुल बिलकुल पितो म्हणजे पितो. कोणाच्या पैसे पेट नाही. बाबासाहेबांनी संविधानामध्ये स्वतंत्र दिलेलं आहे. तर दारू पितो माझा गुन्हा, पण मला कोविड योद्धा म्हणा. म्हणा. मग असं करता करता त्याची पत्नी त्याचं पहिल्यांदा स्वागत करते. मग त्याची पत्नी पहिल्यांदा स्वागत केल्यानंतर मग शेवटी तिला तो नकोसा वाटते. मग गावात बिचारे भंगार विकणारे, लोहा लोखंड विकणारे लोक येते. हे त्या माणसावर खरोखर उपकार करते. ए जुना प्राणालो वालो कंटीन टप्पर प्लास्टिक जोड़े चायने वाला टोपली वाला रांगोळीच्या भारोभार पितळीची मोड, तांब्याची मोड, जर्मनची मोड, काशाची मोड, भंगारचा माला झाला उद्या भेटणार. जुना प्राणालुवा लोखंडेन टप्पर. वाह, क्या म्हणजे कम हियर प्लीज. इधर आ यार, बहुत बड़ा उपकार किया. अभी भी तो घर में नहीं. एक गुंड है, पिटली का गुंड है, इसको लेके जा, इसको भेजा. और ये जो है ना, ये रहने दे. ये पानी टपाने के लिए ये बाद में 8 दिन के बाद में जब आएगा तब देखेंगे, दे देंगे. लेकिन तूने बहुत अच्छा उपकार किया. असं करता करता मग याच्या घरातलं सामाईन विकते. मग असा कोणचा नवरा त्या बाईनं, ज्या बाईनं त्या नवऱ्याचं दारू पिल्यावर स्वागत केलं, असा कोणचा पती मग तिला नकोसा का होते की मग त्याच्या अंगाचा देशीचा आहे ते घमघम वास, त्याच्या बँकमध्ये 1 रुपयाचाही बॅलन्स राहत नाही. आणि सगळं भंगारवाल्याजवळ विकल्यामुळे घरात चोरी करायलाही साहित्य राहत नाही. म्हणून ह्या फायदा ज्याला घ्यायचा असेल त्यानं खरोखर दारू प्या, म्हणजे नका पिऊ. नका पिऊ, कारण हे सगळं नुकसानच आहे. हे सर्व नुकसान. तर या पद्धतीचं कीर्तनामध्ये त्याच्यानंतर भ्रूण हत्येच्या बाबतीत हा, मुलगी म्हणजे सून असते आई जरी जगाची. मुलगी म्हणजे सून असते आई जगाची, तिच्याच माथी खेळले शूरवीर शिवा बाबासाहेब तानाजी.
राम राम रघोत्तम राम 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 सीतापते राम राम. जगामध्ये सर्व पाप करा, पण एक पाप कधी करू नका, ते म्हणजे भ्रूण हत्येचं पाप. भ्रूण हत्येचं पाप जो करतो त्याला तर परमेश्वराकडे जागा मिळत नाही, आणि जो डॉक्टर हे दुष्कृत्य करतोय तो डॉक्टरही पुढल्या जन्मामध्ये चांगला होत नाही. जन्म म्हणजे काय? अरे जन्म मृत्यू म्हणजे काही 84 योनी पाहिल्यापेक्षा पृथ्वीवरच भोगा लागते. इथंच आहे, इथंच सकाळ आहे, इथंच संध्याकाळ आहे, आणि इथंच काड्या आहे, आणि इथंच पेटणं आहे. हो. म्हणून संताचे जे बोल आहे, म्हणून तुकडोजी महाराज म्हणते हे जर बोल तुम्हाला अंगी करायचे असेल तर काय लागेल? शिक्षण लागेल. शिक्षण घेऊन केली दिवाळी, शिक्षण घेऊन केली दिवाळी, अज्ञानाची करोल होळी, अज्ञानाची करोल होळी, त्यांना प्रेमाचं अमृत पाहिलं मजगावर जीवा भावाला गवंडी जीवा 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 भावाला गवंडी पाहिलं मजगावर मंदिर शोभल मजगावत मंदिर शोभल मजगावत मंदिर शोभल. शिक्षण घेऊन केली दिवाळी आणि अज्ञानाची करून होळी. दिवाळीला पुरणाची पोळी गोरधोड खाणे म्हणजे दिवाळी नाही वय. अरे ज्ञानाची उजळणी त्या दिवशी दीप लावून करायला पाहिजे. त्या दिवशी ज्ञानाची उजळणी करणे. म्हणून तुम्हाला माहित आहे धनत्रयोदशी दिवाळीचे दिवस किती आहे, आणि दिवाळीच्या पिरियड मध्ये आमच्या ग्रामीण भागात खेड्यामध्ये डोहरे नावाचा एक लोकसंगीताचा प्रकार आहे. तो कसा आहे? अरे गण रे गाऊ गणपतीले, गणपतीले हात जोडून विनंती करतो गावच्या मारोतीले. या झाला त्याच्यातला गण, आणि मग होते सुरू काय काटछाट, म्हणजे त्याच्यातही दुय्यम. आणि मग त्याच्यात कशी मजा येते? अरे चिलाटी की काटीची लाट बनमे, हो चिलाटी की काटीची लाट बनमे, मजा करले वो गोरी कुवार बनमे, कुवार बनमे, मजा करले वो गोरी कुवार बनमे. चिलाटी की काटीची लाट बनमे, चिलाटी की काटीची लाट बनमे, मजा करले वो गोरी कुवार बनमे, मजा करले वो गोरी. चपल्याची मोहिनी पडून गेली, अरे चपल्याची मोहिनी पडून गेली, केला बायानं ती गेली, अरे गेली केला बायानं ती गेली. आणि मग जंगल में मारू कटाऊ कुसरी, जंगल में मारू कटाऊ कुसरी, छोड़ दे उसका पीछा तो बनाऊ दूसरी, छोड़ दे उसका पीछा तो बनाऊ. आणि मग त्याच्यातली कमी गत येते. कमी गत कशी राहते मग? आणि दिवाळीच्या दिवशी भावानं बहिणीले आणली, बहिणीले आणली, आणि भाऊजाईने राजाला तिले फड्याला थोडा पाणी. अशा आवेशातले डोळे म्हणतात त्याला. म्हणजे ते काऊन आवाज बसतात? ते पितात ना दिवाळीच्या दिवशी. मग पेल्यानंतर म्हणतात अरे गुण सडक तिगुण सडक, मंडी भरला बाजार, आणि नाचासाठी साडी आणली का रुपये लागले 1000. म्हणजे असं होऊन जायचं. तर अशा पद्धतीने महाराज तुमच्याशी चर्चा करून आज आपल्याला म्हणजे इतका आनंद झालेला आहे की इतके सेलिब्रिटी झाले, खूप सेलिब्रिटी सोबत राहिलो, चांगलेच कलाकार आपण पाहिलेले. पण तुमच्यातला एक जो कलाकार आहे तो आज एक माझ्यासमोर म्हणजे नवीनच कलाकार असं मी पाहिलेलं आहे. खूप कलाकार पाहिलेले, असं नाही की कीर्तनकार आपण पाहिलेले नाही, पण तुम्ही आहात. तुम्हाला पुन्हा एकदा प्रणाम आणि खूप खूप सलाम. तर मित्रांनो, टॅलेंट तर एवढं आहे, अगर आम्ही
सुरू केलं आपलं एक एक वस्तू आणि बोलणं चालू केलेलं, तुम्ही पाहूनच राहिले मगापासून. आणखी खूप काही आहे, पण कसं आहे वेळेचा बिलकुल. आहेच, त्याच्यामुळे आपण थोडं कार्यक्रम इथंच थांबू. तर आज मला खूप आनंद झाला. सगळ्यात अगोदर तुम्हाला विचारतो सर, की आमचा कार्यक्रम म्हणजे कृषी समृद्धी टीव्हीचा स्पेशल कार्यक्रम, तो म्हणजे चला काही बोलू द्या. हा तुमचा जो चला काही बोलूया हा जो कार्यक्रम आहे, म्हणजे त्याच्यात एक शब्द कोणता आहे, चला म्हणजे कुठेतरी जा. हो आणि मला न पाठवता तुम्ही माझ्यापर्यंत आले, हो म्हणजे तुम्ही चालायला लावता पण तुम्ही चालतच इथपर्यंत आले. आणि पुढचा शब्द काय म्हणते, कारण आमची मेमरी थोडीशी लॉस आहे. काय म्हटलं तुम्ही? काही बोलूया. काही बोलूया. तर काही थोडंफार तुटकं फुटकं बोलण्याचा तुमच्या सोबत म्हणते प्रयत्न केला म्हणते. तर जे चांगलं झालं असेल तर समजून घ्यायच्या आणि वाईट झालं असेल तर सोडून द्यायच्या बापा. तुमच्या बहुत चांगलं मोठ्या channel म्हणजे असतील. एकच नंबरचा कार्यक्रम झालेला आहे आणि जबरदस्त असा खूप आपल्यालाच मजा आली, तुम्हालाही मजा आली, तर जनतेला मजा येणारच आहे. आणि असेच खूप काही मजेदार किस्से घेऊन आपण नेहमी येणार आहोत, खूप काही मजेदार कलाकार घेऊन आपण नेहमी येणार आहोत, खूप काही असेच विषय घेऊन आपण नेहमी येणार आहोत. कारण आपला कार्यक्रमच आहे चला काही बोलूया आणि त्याला बोलायला विषय तर पाहिजे ना. तर सध्यासाठी एवढंच. पुन्हा एकदा भेटू, नवीन कलाकार असत, नवीन विषय असत. तोपर्यंत तुम्ही बघत राहा कृषी समृद्धीचा हा स्पेशल कार्यक्रम, तोच म्हणजे चला काही बोलूया. बोलूया. गरी नाचे सदा